एखाद्या मोठ्या कारमधनं आलेल्या माणसाला जी तिथं सर्व्हिस भेटते ना ते आपल्यासारख्याला भेटत नाही. इथं दुःख वाटतं बरं का आपल्या माणसांना. का तर आपण आज कुठंतरी कमी पडलो. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं 2 विषय आहेत. एक तर हॉटेल शौर्यवाडा आणि दुसरा म्हणजे हॉटेल भाग्यश्री. कमेंटमध्ये आपले 2-3 सबस्क्रायबर आपल्याला म्हटले की तुम्ही मराठी माणूस पुढे चाललाय तर त्याला मागं खेचायचं काम करू नका. खरं तर मंडळी, हे दोन्ही पण हॉटेल म्हणलं मराठी माणसांचेच आहेत, पण जिथं चुकी असते ना तिथं चुकीच असते बघा. एक तर विषय आपण दोन्ही हॉटेलचं वेगवेगळं विषय घेणार आहे आणि त्या दोन्ही हॉटेलचं वेगवेगळं विषय घेऊन फसवणूक कशी होती आणि कस्टमरला उल्लू कसं बनवलं जातं हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी आज सांगणार आहे. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा जर म्हटलं तर हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री महाराष्ट्रामध्ये खरं तर भरपूर शाखा खोललेल्या आहेत आणि हॉटेल भाग्यश्रीचं कस्टमर कमी झालं. का तर कस्टमरला जशी पाहिजे तशी सर्व्हिस भेटली नाही, जशी पाहिजे तशी क्वालिटी भेटत नव्हती. हे कशामुळे झालं हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. मंडळी, विषय कसा असतो बघा, व्हिडिओ बनवणं आणि यूट्यूब, इंस्टा, फेसबुक वरती व्हायरल होणं म्हणजे सर्वस्व नाही बघा. माणसाला बिझनेस कसा करायचा आणि लोकांना जवळ कसं करायचं असतं हे सगळ्यात पहिल्यांदा कळलं पाहिजे. मंडळी, तिथं आपला मराठी माणूस असो किंवा परप्रांतीय असो, परप्रांतीय माणसांचं जर तुम्ही म्हटलं तर काका मामा म्हणून आपल्या लोकांनाच ते जवळ करतात आणि मग त्यांचा बिझनेस तिथून खरा चालतो. पण आपल्या लोकांचं कसं होतं बघा, थोडंसं पैसे आलं की माणूस लगेच हवेत उडायचं चालू होतं. मंडळी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉटेल भाग्यश्री आता थप्प का पडायला लागले, कस्टमर का जायना. एक तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी क्वांटिटी जास्त ठेवली, सर्व्हिस सुद्धा चांगली होती. क्वांटिटी जास्त, सर्व्हिस चांगली, त्यामुळे माणसं तिथं जायला लागली आणि इंस्टावर, फेसबुकवर, यूट्यूबवर एवढे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले हॉटेल भाग्यश्रीच्या. त्यामुळे लोक उत्साहाने तिथं जायला लागली. पण जसं कस्टमर वाढल्यानंतर त्यांची पळापळ चालू झाली. तिथं त्यांना एकतर मॅनेजमेंट होत नव्हतं, दुसरी गोष्ट म्हणजे 1-1, 1.5 तास कस्टमर बसायचं आणि त्यानंतर कस्टमर पुढे ताट आलं तर बळपाणी असायचं. जे लोक तिथं जाऊन आलेत ना त्या लोकांना खरंच हा अनुभव आलेला आहे. पण ज्या लोकांनी अजून तिथं जायचे त्या लोकांना हा अनुभव नाही. त्या लोकांनी खरं तर कमेंट करताना विचार करून करायचा. हॉटेल भाग्यश्रीचं मालक नागेशराव एकदम गरीब घरातून वर आले. मी म्हणत नाही त्यांनी संघर्ष केला नाही, भरपूर संघर्ष केला. ते एकदम गरीब घरातून वर आले, पण त्यांना अफाट पब्लिसिटी आणि हॉटेलच्या शाखेवर शाखा उघडत गेले. पण ते एका ठिकाणी चुकले की हॉटेलच्या शाखा खोलण्यामुळे नुसतं पब्लिक आपल्या जवळ येणार नाही, तर जशी आपण सुरुवातीला क्वांटिटी ठेवलेली आणि क्वालिटी होती तशीच आपल्याला शेवटपर्यंत ठेवावी लागेल. पण मंडळी, हॉटेलमध्ये गेला तर 250 रुपयाला तुम्हाला थाळी भेटायची. बरं, मटण थाळी 250 रुपयाला तर कुठंच भेटत नाही, तुम्हाला तर माहितच आहे. कारण आता कुठल्याही हॉटेलला गेला तर 200-250 रुपयाला चिकन थाळी मिळते. तर त्यांनी 250 रुपयामध्ये फक्त सर्वसामान्य माणसांच्यासाठी मटण थाळी ठेवली. बरं, मटण थाळी ठेवल्यानंतर त्यांची 10, 15, 20, 30, 40 बोकडं म्हटलं तरी दिवसाला जायला लागले एका शाखेवरती. पण मंडळी, हिथंच खरं ते थांबले नाही, त्यांनी अजून शाखा उघडत गेले. ती शाखा अजून उघडण्यापेक्षा ह्या शाखेवर लक्ष ठेवलं असतं, अजून मोठं केलं असतं, अजून तिथं मॅनेजमेंट वाढवली असती तरी सुद्धा त्यांचं नाव आजपर्यंत लोकांच्यात राहिलं असतं. मंडळी, 250 रुपये जर लोकांना पोटभर जेवण द्यायचं म्हटलं अनलिमिटेड तर ते हॉटेल मालकाला परवडत नव्हतं. पण तुम्ही लोक जवळ करण्यासाठी 250 रुपयाला ठेवलं. बरं, त्याचे आता रेट सुद्धा वाढवू शकत नाही. 250 रुपयामध्ये तुमचं एकदा ॲडव्हर्टाईज झाली की त्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. काय दिवसानं, काय महिन्यानं, काय वर्षानं तुम्ही रेट वाढवू शकता, नाही म्हणत नाही मी, पण रेट वाढलं की कस्टमर मनानंच कमी होणार. खरं तर हॉटेल भाग्यश्रीवर कस्टमर लांब लांबून जात होतं. कशासाठी जायचं की खास त्या हॉटेल मालकाची गाठ घेण्यासाठी. कारण गरिबीतून वर आलेला माणूस आहे, त्याची गाठ घ्यावी आणि हॉटेलचं एकदा तरी व्हिजिट करायचे असं निवेदन करून लोक तिथं जात होते. पण लोकांना तिथं गेल्यानंतर व्हिडिओ, रील्स काढायला लागले की अशी क्वालिटी, अशी क्वांटिटी. त्यामुळे जाणारी लोक थांबली मंडळी. का तर तिथं जाऊनच फायदा नाही. एवढं जर बेकार क्वालिटी जर मिळत असेल तर जाण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे त्या मालकाने गाडी घे, काय कर, पण ते त्यांच्या जीवावर केलं. मी म्हणत नाही की त्यांनी बिना कष्टाची गाडी घेतली, काय केलं, ते त्यांचा वैयक्तिक विषय, आपण त्या विषयावरती तर बोलणारच नाही. त्यांनी जी चुकी केली ती चुकी कुठली होती
की हॉटेलचं मॅनेजमेंट आणि हॉटेलची क्वालिटी ही लोकांना पसंतच पडली नाही. त्यामुळं हॉटेल भाग्यश्री ठप्प पडलं. हॉटेल भाग्यश्रीच्या एवढ्या शाखा आहेत, त्या शाखेमध्ये तुम्हाला मंडळी चुकून 2 ते 3 गिरायकं दिसली तर दिसतात, नाहीतर आता तुम्हाला हॉटेल भाग्यश्रीमध्ये गिरायक दिसणारच नाही. त्यांनी 250ला जी थाळी होती ना ती 300ला केली असती, पण क्वांटिटी तशीच ठेवायला पाहिजे होती, तर त्या हॉटेलचं नाव आजपर्यंत तुम्हाला दिसलं असतं. मंडळ राहिला विषय आता आपला दुसरा विषय म्हणजे हॉटेल शौर्यवाडा. हॉटेल शौर्यवाडा हे एक असं हॉटेल आहे मंडळी, मालकानं कष्ट केलं, सर्व केलं, फक्त तिथं एक माणसाची चुकी होती बघा, की ती हॉटेल गरिबासाठी आहे. ती हॉटेल खरं तर गरिबासाठी नाहीच बनलेलं. का तर त्या हॉटेलचं रेट जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः थप्प पडचा. कारण मंडळी हॉटेल शौर्यवाड्यामध्ये तुम्हाला क्वालिटी मिळेल, क्वांटिटी मिळेल, पण त्या पद्धतीचं रेट सुद्धा मिळणार आहे. दुसरी गोष्ट, हॉटेलचं मालक स्वतः रील्स बनवतात. रील्समध्ये जशी सर्व्हिस दाखवतात ते स्वतः जेवताना वगैरे तुम्हाला रील्समध्ये दिसतं, पण कस्टमरला तशी सर्व्हिस कधीच भेटत नाही त्या हॉटेलमध्ये. मंडळी त्यांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी सुद्धा भेटतं, मांसाहारी सुद्धा भेटतं, शुद्ध शाकाहारीचे हॉटेल सुद्धा त्यांच्या ब्रँच आहेत. पण विषय काय बघा, तिथं गरीब माणसाला म्हणजे आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस जर गेलं 700, 800, 900 रुपयाचं जर खायचं म्हटलं तर माणूस 10 वेळा खिशाचा विचार करतो. त्यामुळे ते हॉटेल फक्त हॉटेल शौर्यवाडा ही मोठ्या लोकांसाठीच आहे. आणि क्वालिटीचा जर विचार केला तर त्यांची क्वालिटी उत्तम आहे, पण ती सर्वच कस्टमरला क्वालिटी उत्तम येत नाही. त्यांचे जे कस्टमर, जे मोठे मोठे कस्टमर येणारे आहेत, त्या कस्टमरला क्वालिटी खरंच चांगली भेटते. आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस गेला तर आपण घेताना ही ऑर्डर खालच्या दर्जातलीच घेणार. त्याच्यानंतर आपल्याला तिथं 1-1, 1.5 तास वेटिंग करावं लागतं. वेटिंग झाल्यानंतर मग आपल्यापाशी जेवण येतं. जेवण तुम्ही करताना तुमची रोटी संपली, चपाती संपली किंवा भाकरी संपली किंवा अजून तुम्हाला काय पाहिजे असेल तर अक्षरशः मंडळी हात तसंच खारकाट्यात धरून बसावं लागतं, तरी तुमच्या पुढे ती लवकर येत नाही. इथपर्यंत सुरुवात आहे. दोन्हीही मालक महाराष्ट्रातलेच आहेत आणि स्वतः दोन्हीही आपले मराठी बांधव आहेत. मी म्हणत नाही ह्यात जातीभेदाचा विषय नाही किंवा परप्रांतीय असो कुणी असो, फक्त विषय कुठला येतो, तुम्ही जी कुठलीही गोष्ट करताय ती करताना आता तुम्हाला सपोर्ट तर करतो पहिल्यांदा आपला माणूस. का करतो की आपला माणूस पुढे जाण्यासाठी, पण तुम्ही ज्या टायमिंगला जो टप्पा तुम्ही चढून वर जाता त्यानंतर तुम्ही खरं तर आपल्या माणसालाच विसरता. ही सगळ्यात मोठी चुकी आहे. का तर आपल्या गरीब माणसांच्या मुळे, आपल्या सर्वसामान्य माणसांच्या मुळे आज तुम्ही पुढे गेलाय आणि तुम्ही त्याच माणसांना जर विसरला तर ही सगळ्यात चुकीचं आहे. आता तुम्ही बघत असाल हॉटेल शौर्यवाडामध्ये मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा रील्स स्टार येतात. तिथे येतात, जेवण करतात, जेवण क्वालिटी उत्तम आहे, हे आहे ते आहे. माहीत नसलं तर सांगतो, हॉटेल भाग्यश्रीला सुद्धा रील स्टार वगैरे भरपूर जण येत होते. पण त्या लोकांचं कसं होतं, त्या लोकांना जी सर्व्हिस मिळते ती तुम्हाला आम्हाला भेटणार नाही. का, त्या लोकांना एकतर त्यांचं प्रमोशन हॉटेलचं होतं, त्यामुळे जेवण फ्री असतं. कुठलाही यूट्यूबर जाऊन द्या, रील स्टार जाऊन द्या, त्यांना एकतर जेवण फ्री असतं. त्याच्यानंतर त्यांना जी क्वालिटी देतात ती त्यांना माहीतच आहे की इथं व्हिडिओ बनणार आहे, त्यामुळे क्वालिटी उत्तमच देणार आणि सर्व्हिससुद्धा फास्ट. तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये कुठल्याही रील स्टार असो कुणीही जाऊन द्या, तिथं त्यांच्या शेजारीच एक वेटर उभा असतो. पण तुम्ही आम्ही जर जेवाय गेलो, वेटर उभा तर राहून द्या, वेटरला हाळ्या मारून काटायचा, पण वेटर जवळ येणार नाही. त्यामुळे ह्या दोन्हीही मालकांनी एक गोष्ट, आता बघा हॉटेल भाग्यश्री तर एकदम थप्प पडलं. का तर ते त्यांच्या गुणामुळेच झालेलं आहे. हॉटेल भाग्यश्री बंद म्हणजे आता ती विषय संपून गेला हॉटेल भाग्यश्रीचा. एकदा ग्राफ्ट खाली गेला की ते वरती घ्यायचं म्हटलं तर लय प्रयत्न करायला लागतात मंडळी, तेव्हा ते वरती येतो. ते पण माणसाची फसवणूक झाली की तो माणूस 100 वेळा विचार करतो तिथं जायचं का नाही. तसाच विषय हॉटेल शौर्यवाड्याचा आहे. हॉटेल शौर्यवाडा आता टॉपला चाललेला आहे, पण त्या मालकांचं पण आता गंमत बघा. शेम हॉटेल भाग्यश्री सारखं ब्रँचवर ब्रँच ओपन करत चालल्यात. पण त्यांच्या आता सांगतो, मागा आपण व्हिडिओ बनवली, चांगली व्हायरल व्हिडिओ झाली, लोणावळा शाखेमध्ये धड त्यांचा मॅनेजर नीट नाही किंवा तिथं वेटर नीट नाहीत किंवा त्यांचं स्टाफ काहीच नीट नाही मंडळी. म्हणजे एक शाखा नाही, मी त्यांच्या 3 ते 4 शाखेवरती जाऊन आलो, पण त्यांची क्वालिटी क्वांटिटी ही तर विषय बघलेलाच राहतो. पण सगळ्यात महत्त्वाचे आपल्या महाराष्ट्रीयन माणसाचं म्हटलं ना तर सगळ्यात महत्त्वाची इज्जत असते.
माणसानं जर बघितलं एखाद्या मोठ्या कारमधनं आलेल्या माणसाला जी तिथं सर्व्हिस भेटते ना ते आपल्यासारख्याला भेटत नाही. इथं दुःख वाटतं बरं का आपल्या माणसांना. का तर आपण आज कुठेतरी कमी पडलो. ही सर्व क्वालिटी असू, क्वांटिटी असू, सर्व्हिस असू, ही फक्त पैसेवाल्याच माणसांसाठी आहे का? असं नाही पाहिजे ना. तुम्ही धंदा करताय, तुमच्या हॉटेलमध्ये आलेला प्रत्येक कस्टमर तुमचा देवच असतो हे ध्यानात ठेवायचं. त्याचं पाय तुमच्या दरवाजाला लागला. त्यामुळं तुम्ही जसं पैसेवाल्याला बी बघताय तसंच त्याला सुद्धा बघितलं पाहिजे. हिथं खरं तर गाठतात आपली माणसं. तसं तुम्ही परप्रांतीयांचं बघा, गुजराती असू, मारवाडी असू, परत तुम्हाला सांगतो अण्णा लोक एवढी बाहेर नेतात, बेंगलोर, कर्नाटक एवढ्या लांबून येऊन आपल्या इथं महाराष्ट्रात एवढा जम बसवलाय. काका, मामा, तात्या काहीही तुम्हाला म्हणणार, पण तुम्हाला ती कधीच बघा त्यांच्या इथे किती बी मोठी गाडी घेऊन येऊन द्या आणि तुम्ही चालत जावा, जेवढी त्या माणसाला तिथं सर्व्हिस भेटते ना तेवढीच तुम्हाला सर्व्हिस भेटणार. मंडळी, काय लोक मला म्हटली की आम्ही जेवायला गेलो होतो, त्यांना गरम पाणी शेजारच्या टेबलला दिलं, लिंबू टाकून गरम पाणी, मीठ हात धुण्यासाठी. पण जी बसलेली ना जेव्हा इकडं त्यांना गरम पाणी राहू द्या, त्यांना पाणी सुद्धा प्यायला दिलं नव्हतं. बिस्लरी घ्यावी लागलं म्हटलं इकत. इथपर्यंत असतं. म्हणजे प्रत्येकाच्या खिशाला ह्या गोष्टी परवडतात का नाही परवडत ही विचार केला पाहिजे प्रत्येक हॉटेल मालकाने, मॅनेजमेंटने. मंडळी, आता आपण ह्याच्या पुढची व्हिडिओ, म्हणजे अजून आपण त्या हॉटेलला गेलो नाही, आपण जाणार आहे. आणि अक्षरशः मी हॉटेलला जाऊन तिथं व्हिडिओ का काढत नाही की आपण कोण आहे हे आपण कधी कोणाला दाखवत नाही. आपण स्वतः गर्व नाही करायचा कधी. आपण गर्व केला तर मग आपण त्यांच्यागतच झालो ना, असा विषय. त्यामुळे आपण जायचं सर्वसामान्य माणसागत, आपण सर्वसामान्य माणसागतच वागायचं आणि तसंच निघून यायचं. पण जे काय तिथं घडतं ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम नक्कीच करणार. मंडळी, हितनं पुढं आता दुसरी व्हिडिओ आपण प्रयत्न करणार आहे, लवकरात लवकर यावी ती व्हिडिओ. हॉटेल नम्रताला जाणार आहे मंडळी. ती दाखवतात व्हिडिओमध्ये, पाक कस्टमरला ते मालक स्वतः भाकरी कुस्करून सुद्धा देतात. म्हणजे हे खरं किती खोटे किती आपण त्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मंडळी, पानं उलटून आणि पानं झाकून बघितलेला फरक लय असतो. त्यामुळं आपले एकच काम असतं, पानं पहिली उलटून बघायची, त्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये तेवढं नक्की सांगा मंडळी. धन्यवाद.